देखे जरा इसमें काय भारी. आज म्हणजे चला हवा येऊ द्याच्या मंचावरती धमाल असणार आहे सर. कारण साधारणपणे सासू सुना म्हटलं की विळी भोपळ्याचंच नातं असतं. मी तर पाणी आणि तेल एकत्र येणं असं मी म्हणतो, अवघड असतं ते एकत्र येणं. पण या मंचावरती आज तसं होताना दिसणार आहे. कारण महाराष्ट्राच्या लाडक्या सासवा या मंचावरती आलेल्या आहेत. क्या बात है, लय भारी नाचला तुम्ही, लय भारी. काय नाचत होता तुम्ही? ही पद्धत असते नाचायची? काय आकार होता तुमच्या नाचण्याला? सगळी लाज लज्जा गुंडाळून नाचत होत्या. तुषार, हो आमच्या वेळेला कसा होता नाच? लावतो. असा होता. वा वा, हे मला आवडतंय. शेवटी जे काय एक आऊ एक टाक करते ते मला खूप आवडतंय. आज मी एंट्री अशी घेतली, उद्यापासून एवढीच घातली. स्वागतम, कसे आहात सगळे? पुढचे साधारण एक महिनाभर निलेश साबळे असंच येतो बहुतेक. आऊ ते पूर्ण एपिसोड वर नका ना ठेवू. वा वा, एकदा जोरदार टाळ्या आऊंसाठी झाल्या पाहिजेत. दरारा बघितला का स्वप्नील तुम्ही? मी बघितलं. तिथून एंट्री करताना ह्या सगळ्या तर घाबरल्या होत्या. ती आवडाबाई केवढी घाबरली होती मी पाहिलं. साधारण मी असं ऐकलं होतं, म्हणजे आवडाबाईंचा आवाज ह्या देतात हे आम्हाला माहिती, आता प्रेक्षकांना कळलंय समजा. पण आवडाबाई पूर्वी बोलायच्या, यांच्याच सुनबाई होत्या त्या. साधारण आऊंच्या आवाजासमोर आवडाबाई गप्पच झाल्या. नंतर आवाज तुम्ही द्यायला लागलात. आवडाबाई अजून सुद्धा घाबरलेले, ते बघत सुद्धा नाहीत आऊंकडे. त्यामुळे इतक्या टेन्शन मध्ये की मला का नाही आधी सांगितलं आऊ येणार आहे म्हणून. पण मला भारी वाटतंय, आज सासू सुनांचा हा एपिसोड आहे. आणि सासू हे ब्रँड, हा ब्रँड ज्यांनी मोठा केलेला आहे त्या इथे आलेल्या आहेत. सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करतो. आणि स्वागत करूयात आपल्या या फार्म हाऊसचे मालक स्वप्नील जोशी सर यांचं. आणि विनंती करतो, कृपया तुम्ही आमच्या बरोबर स्थानापन्न व्हा. बाकी तुम्ही कसे आहात? मजेत ना? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न मंडळ, हसताही ना हसलंच पाहिजे. कारण परत एकदा घेऊन आलोय आपल्या हक्काचा, आपला लाडका कार्यक्रम आपल्या थुकरटवाडीतून, ज्याचं नाव आहे विको विश्वसनीय आयुर्वेद सह प्रस्तुत चला हवा येऊ द्या लेडीज जिंदाबाद. वा, सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करतो या मंचावरती. आणि आजचा एपिसोड कमाल असणार आहे. म्हणजे आजच्या एपिसोडला बायका काय हालत नाहीत आता टीव्ही समोरून. आणि हा एपिसोड सासू सुना एकत्र बसून बघणार आहेत आजच्या. म्हणजे सगळं कम्पेअर होणार. बघा त्यांचं कसं आहे, नाहीतर आपलं वगैरे हे सगळं चालू. त्याच्यात त्यांचं पण त्यांना काय नटून थटून जायला लागतं, आपल्यासारखं काय स्वयंपाक करायचं वगैरे असं पण मी ऐकलंय. पण आणखीन एक सोफा मोकळा आहे. तर आणखीन एक सासू सुनेची जोडी आता आपण इथं बोलावणार आहोत. खर तर हे सगळे चेहरे कला क्षेत्रातले आहेत. महिला प्रत्येक क्षेत्रात आघाडीवर आहेत आणि काही क्षेत्रांमध्ये त्या पुरुषांच्या सुद्धा पुढेच आहेत आणि असायलाच पाहिजे असं मी नेहमी म्हणतो. क्रीडा क्षेत्र कसं मागे असेल. तर आता अशीच एक खेळाडू या मंचावरती आपण आमंत्रित करणार आहोत, ज्यांनी धावणे या स्पर्धेमध्ये
भारताचं नाव जगभरात पोहोचवलेलं आहे. सावरपाडा एक्सप्रेस म्हणून ज्यांची जगात ओळख आहे, अर्जुन पुरस्कारानं सन्मानित असलेल्या जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात कविता राऊत आणि त्यांच्या सासूबाई यमुनाबाई तुंगार यांचं. नमस्कार 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 आई, नमस्कार. वा वा वा. मी बसण्याची विनंती करतो तुम्हा दोघांना. इथं बसा. आता कसं घर भरल्यासारखं वाटतंय हवाई उद्याचं, आणि सगळ्यांची आता मी ओळख करून देणार आहे. खरं तर यांची ओळख महाराष्ट्राला जगाला आहेच, पण या मंचावरती ते जेव्हा जेव्हा येतात तेव्हा मला अभिमानानं पुन्हा एकदा त्यांची ओळख करून द्यावीशी वाटते. जोरदार टाळ्या ज्येष्ठ अभिनेत्री उषाताई नाडकर्णी यांच्यासाठी झाल्या पाहिजेत. येस, आतापर्यंत अनिताला आपण राधिका म्हणून ओळखलेलं आहे. राधिकाच्या सासूबाई माहिती आहेत आपल्याला. ह्या तिसऱ्या सासूबाई म्हणून मी काय करणार. बऱ्याच बायकांना हा प्रश्न पडेल बरं का, कारण टीव्ही हा बऱ्याच बायकांसाठी सगळं खरंच असतं. ते सगळं खरं असतं. बाई ग, त्यांनी दुसरं लग्न केलं, म्हणजे राधिकाने दुसरं लग्न केलं, सौमित्राची आई, तिला तर गायबच केलं, तर कुठे दिसतच नाही ती सौमित्राची आई. आता यांना बघितल्यानंतर तर आता वेगळीच चर्चा महाराष्ट्रात. बहुतेक तिसरं झालं. काय बाई भलतीच बाई घेऊन सासू म्हणून तिकडे वगैरे. कला क्षेत्रात काय नसतं ग बाई. कला क्षेत्रात काय करतील नाही काय नाही. शूटिंग साठी दुसरी आणि हवाई युद्धासाठी दुसरी. गमतीचा भाग आहे हा. आणि त्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आणि जोरदार टाळ्या भारती केळकर यांच्यासाठी झाल्या पाहिजेत, त्यांच्या सासूबाई. यानंतर आणखीन एक अशी धमाल जोडी आपल्याकडे आलेली आहे. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात अपर्णा पाध्ये यांचं. आणि जोरदार टाळ्या रुजुता पाध्ये यांच्यासाठी. आणि जोरदार टाळ्या आवडाबाई यांच्यासाठी झाल्या पाहिजे. वा. तर आता पुन्हा एकदा या बाजूला येऊया. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत मृण्मयी देशपांडेसाठी. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत प्रतिभा देशपांडे यांच्यासाठी. आणि जोरदार टाळ्या अंजली राव यांच्यासाठी झाल्या पाहिजेत. आणि पुन्हा एकदा मी स्वागत करतो कविता राऊत यांचं आणि यमुनाबाई तुंगार यांचं. पण आता इथे एक सरप्राईज असणार आहे तुमच्यासाठी, तुम्हा तिघींसाठी. आमच्या तिघींसाठी. ओके. येस येस, कारण तुम्ही तिघी येऊन एवढा आम्हाला सरप्राईज दिले म्हटल्यानंतर आम्ही तुम्हाला एक सरप्राईज द्यायलाच पाहिजे. द्यायला पाहिजे निश्चित. येस, सरप्राईज घेऊन या. वा. हे कधी ठरलं? अख्खी फॅमिली. पण खूप छान वाटतं की आज या वेगळ्या विषयाअंतर्गत ही सगळी मंडळी इथे आलेली आहेत. हे सगळे पाहुणे आलेले आहेत. आता थुकरटवाडीच्या गमतीकडे वळण्याची वेळ झालेली आहे. तर सासू सुना हा विषय कधीही न संपणारा आहे. म्हणजे हवाई उद्या सासू सुना असा एक चालूच राहू शकतो. सीझन वेगळा, कित्येक वर्ष कित्येक महिने लोकांना आवडेल बघायला. म्हणूनच सासू सुनांवरती अनेक सिनेमे पण आले. त्यातला सर्वोच्च सिनेमा तुम्ही केलेला आहे माहेरची साडी. माहेरची साडी, जो आत्ताही लागला तरी रेकॉर्ड ब्रेकच आहे, हे सगळ्यांना माहितीये. आणि त्या सिनेमानी एक गंमत आणली. त्या सिनेमानी महिलांना थिएटर पर्यंत आणलं. तर तसाच एक वेगळा सिनेमा आम्हाला आठवला यावेळेला, लेक चालली सासरला. हा. त्या सिनेमात पण खूप गंमत होती. अलकाताईच त्यामध्ये सुद्धा होत्या आणि शशिकलाजी म्हणजे बघा ना, सासू हा जो ब्रँड बनवलेल्या महिलांमध्ये एक 3-4 नावं पटकन डोळ्यासमोर येतात. एक ताऊ आहेत, शशिकलाजी आहेत, ललिता पवार जी आहेत. बघा ना, यांनी ते इतकं भारी करून ठेवले की त्यानंतर पटकन आठवत नाहीत तुम्हाला लोक. तर तशा शशिकलाजी त्या सिनेमामध्ये होत्या. महेश कोठारेजी त्याच्यामध्ये होते, ज्यांनी नायक साकारला होता. आणि मग गंमत कशी घडत जाते, त्या सासरी गेल्यानंतर काय घडतं, सुनेचं ते काय करतात पुढे जाऊन, आणि मग सून कसा बदला घेते की नाही घेत. त्यांच्यात तर नाही घेत, आमच्यात घेणार आहे कदाचित. तर आमचाही सिनेमा असाच एक बनलेला आहे. त्यांचा होता लेक चालली सासरला. आमचा आहे तुकरटवाडीची लेक चालली सासरला. बघूयात मग आता ती कुठल्या सासरला चाललेली आहे आणि तिकडे ती काय करणार आहे आणि बदला घेणार आहे का. या सिनेमासाठी मी सगळ्यांना विनंती करतो, कृपया तुम्ही समोर स्थानापन्न व्हा. तर सुरुवात करूयात आपल्या सिनेमाला. खरं तर कुठल्याही सिनेमामध्ये सासू शिवाय गंमत नाही. तर या सिनेमात सुद्धा आमच्या सासूबाई आहेत, खतरनाक आहेत एकदम. त्यांना पहिल्यांदा आपण भेटूयात. या शशिकलाबाई या.
काय करताय? उंदरावर नेम धरलाय. नजरेच्या टप्प्यात आहे उंदीर. आईसाहेब हा नजरेच्या टप्प्यात नाही, बंदुकीच्या नळीत आहे उंदीर. काय? काय काय बंदूक घेऊन काय काय उंदर मारायला गेला होतात? एक शब्द बोलायचं नाही, जास्त बोलायचं नाही. मी आज वाघ मारलाय. बाप रे, कुठे दाखवतो. दाखवते? दाखवते. ठीक आहे. हे बघा, हे बघा. हे हा कुठला सॉफ्ट टॉय? कुठं मारला? हे जत्रेतल्या दुकानदाराचं लक्ष नव्हतं, तवाच मारला. लय मजा आली आहे का नाही? हे तर काहीच नाही, यांनी तर कानातले बांगड्या रिबिना पण मारल्यात. हे बघा. माझा नेम आहेच तसा, म्हणून म्हणतात मला शिकारी. शिकारी नाही, याला भिकारी म्हणतात. असल्या गोष्टी नाही करायच्या. जरा रुबाब आहे तशा वागा. काय रुबाब? त्यानं मला फसवलंय त्या दुकानदारानं. काय? मग तो काय म्हणला, हे बघा, ज्या वस्तूवर तुम्ही रिंग टाकाल ती वस्तू तुमची. मग तुम्ही कशावर टाकली रिंग? त्याच्या गल्ल्यावर. म्हटलं ते मला देईन का? मग मी काय घबरती का? हा. आलं सगळे घेऊन सगळं. आई साहेबांनी की नाही रिंग टाकली त्यांच्या गल्ल्यावर, हा. त्यांनी लात मारली यांच्या पिशवीवर. तो बोलला देतच नाही, काय करायचं करून घ्या. मग आई साहेबांना राग आला, सगळ्या वस्तू उचलून आणल्या. बरंय बरंय बरंय, सगळ्या वस्तू आणल्या ते ही बरं झालं. सुद्धा आली का इकडं? कोण? मसालेवाली मसालेवाली राधिका. हा, राधिका. किती दिवसापासून सिरियल चालू आहे नाही? हा ना, आता अथर्वाला दाड्या मिशायला लागले तरी यांच्या सिरियल चालू आहे. पण एक सांगू का, तिचा नाव आहे ना सौमित्र दाखवलाय ना, त्याचं आडनाव मला खूप आवडतं. काय? हातभट्टी. ए, हातभट्टी बनहट्टी आहे होते. असं सौमित्र बनहट्टी. मला वाटलं आधीचं आणि आताच काहीतरी योग्य जुळलं असेल. आधीचं काय होतं? सुभेबार. सुभेदार. सुभेबार काय? अच्छा असे होय. हा. हे माझं चुकतं सा. स्किट हा मुनीमजी, हाजी. तुम्हाला आम्ही आमच्या पोरासाठी महेशसाठी पोरगी बघायला सांगितलं होतं, बघितली का तुम्ही? हो, पाहिली. पण तिनं मला चप्पल फेकून मारली. कुणाची वाक्य बोलताय तुम्ही? तुम्हाला कळतंय का? हा? कुठं गेला होता तुम्ही पोरगी बघायला? हे काय स्क्रिप्ट घेऊन आलेत स्टेजवर? ते मागं पाठ करायचं, स्टेजवर हे नाक्यावर गेले होते बघा. नाक्यावर तुम्हाला तुम्ही पोरगी बघायला पाठवलं होतं, पोरगी पाठवायला नाही? नाही तर काय, मी बघितलं. हे बघा, फोटो पण आणलाय. कुशल पत्रिके. पोरगी कुशल आहे ना असं विचारायचं? हो हो, हुशार आहे वा. आणि सुंदर आणि देखणी पण आहे. हो, हो. हे बोलायचं तुला 50 रुपये जास्त दिले ना त्याने. ताई साहेब दिसत नाहीत कुठे? हा, कुठे गेली ताई? हा? कुठे आहेत? ताई साहेब हा. येतील येतील. आई आई आली माझी लाडाची लेक आली. अरे काय झालंय? जायची बोट चिमटली ना, बघ ना जरा. कशा पण उड्या काय मारते. आई गं, असं काय करतेस? असाच आहे डान्स त्यांच्या सिरियल मध्ये. हे काय? हा कोणाचा फोटो आहे? अगं तुझ्या भावासाठी पोरगी बघते ना मी, तिचा. दादासाठी? हो. मग दादानं सांगितलंस का? हा, तिला काय कळतंय बायकातलं? बरोबर आहे, त्याला काहीच कळत नाही बायकांमधलं. नाही तर तू पण कोणाचे कळलं असतं. हे, काय? नाही म्हणजे
मी काय म्हणते आई, दादासाठी मुलगी बघितलीये की नाही? मग दादाला दाखवायला नको? हो हो, कुठं आहे कुठं तू? हा हा, ते तुम्ही वाक्य दिल्यावर येईल ना. दादा दादा. चिकी चिकी बो बम बम, चिकी चिकी बो बम बम, बो बम बम साली कहानी सुरू. चिकी 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 या पटकन चिकी घ्या. चिकी चिकी मला शेंगदाण्याची. शेंगदाणा चिकी हे घ्या. शेंगदाणा मला राजगिऱ्याची द्या. या हे घ्या राजगिरा. राजगिरा हे घ्या राजगिरा. हे बाळा, हा. मला बुबुम दे. चिकी बुबुम म्हणतोस ना, मला बुबुम पाहिजे. ह्याला काय देऊ आता? खायचं नसतं. अरे ते नाही का ते तोंडात टाकल्यावर असा फुगा होतो तो. अरे ते बबाल गम. हो का? हे बुबुम मला पाहिजे. काय मागितलंस तर लक्षात ठेव. हे बघा, काहीही बोलू नका. मी ड्रायव्हर आहे तुमचा. स्क्रू ड्रायव्हर मोठा असतो तुझ्यापेक्षा, माहिती तुला? हा ड्रायव्हर आमचा. त्याला समोरचं दिसत नाही म्हणून मांडीवर बसतो माझ्या. गिअर मी टाकतो, स्टेरिंग मी सांभाळतो. तिचे पाय पुरत नाही, ब्रेक मी दाबतो. हा फक्त हॉर्न मारतो. मग काय, आम्ही सर एकदा ट्रिपला गेलो होतो तर दादांनीच गाडी चालवली. ट्रिपला गेल्यावर कळलं सामानासकट ह्यालाही डिक्कीत कोंबला होता म्हणून. ताईसाहेब काहीही बोलू नका, नाहीतर इथल्या सगळ्यांना मी सांगेन तुमचं आणि स्वप्नील जोशी सरांचं काय चालू आहे. काय काय रे? हे काय चालू आहे? 100 रुपये द्या, मग सांगतो. मुनीमजी 100 रुपये द्या त्याला. देवा, हे घ्या 100 रुपये घ्या आणि गोड गोड बोला. 100 रुपये घ्या आणि गोड गोड बोला. सांग काय आहे तू? ए, स्वप्नील सरांची वेबसिरीज चालू आहे आणि ह्यांची चला हवा येऊ द्या. या फालतू पंचसाठी माझ्याकडून 100 रुपये घेतलेस तू? दे मला परत. मला परत दे 100 रुपये. मुलींचे पैसे घ्या त्याच्याकडून. नाही, पगार देत नाही, कमीत कमी हे तर राहू द्या. गप्प बस. घे पैसे. बरं, आला त्याचं बघा. अरे महेश, अरे महेश, वा वा पोरा वा. बिझनेस कसा चाललाय तुझा? एकदम मस्त. थोड्याच बाकी राहिल्यात आता. वा वा, मस्त मस्त. फोटो दे रे, फोटो. वा वा वा. हे बघ तुझ्यासारखी. हे आहे काय? तुझ्यासाठी पोरगी बघितली. तुझी बायको होणारी. आई, हा, एक वेळ आपण अस्वल पाळू, पण यांच्याशी माझं लग्न लावू नको. असं रे काय करतोस दादा? चांगली तर आहे इतकी दिसायला. आणि मला तर वाटतं ह्या वहिनी बरोबर माझं खूप पटणार आहे. तो बाजूचा दीपक म्हात्रे आहे ना, त्याच्याशी करतो लग्न. का? त्याच्यानं तुझं जुळतं की बरोबर? आता का? काय नाही काय उगाच काहीतरी बोलतोय हा. ए दादा चल ना, मी तर म्हणते आज दादाच्या बघण्याचा कार्यक्रम करूनच टाकूया. हो, मला तर असं झालंय कधी माझी सून येते आणि मी तिची ओटी भरते. मी गाडी काढतो. तू आधी पंच काढ, मग गाडी काढ. आता बोल. चला. ब्लॅक चला आउट पुढचा सीन भारतच घर. तर मंडळी, आता आपण जाणार आहोत मुलीच्या घरी, म्हणजेच अलकाच्या घरी. भेटूया तिच्या बिचाऱ्या आई वडिलांना. या. अडकले. अरे थांबा, तुम्हाला म्हणले होते ना सुट्टा सुट्टा डान्स करा म्हणून. हे काय करताय? हा दुःखातला डान्स करतो आम्ही. कसलं दुःख झालं एवढं? अरे ज्याच्या वाटेला बायको म्हणून
योगेश शिरसाट आलाय त्यांनी काही झिंगाटवर डान्स करायचा काय फरक पडतो केला तर काय एवढी चवळीची शेंग मिळाली तुम्हाला बायको म्हणून चवळीची शेंग नाही का टवळीची शेंग आहेस तू ग बस हा तरी नशीब मी आले बायको म्हणून मग? नाही तर शिरके करणार होतो आम्ही काय तुला हौस आहे हे असं असं माझ्या वाट्याला असं देण्याची हा ते पोरगी कुठे आहे आपली हो पुरीचीच लय काळजी लागली असं ना तुम्हाला हो कधी पळून जाईन काय सांगता येत नाही म्हणजे ती पण रनर आहे ना त्यांच्यासारखी रनर आहे. यांनी पळून पळून नाव कमवलंय तिने आमचं नाव घालवलंय पळून. कुठे आहे कुठे ती ये ग बाळा बाबा हो 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 असू दे बेटा असू दे प्रसाद घ्या कमाल कमाल असू दे बेटा असू दे नंतर नंतर खातो कुठे गेली होतीस वडाला माटून गेला ट्रॅफिक आहे काय म्हणताय बाबा तू वडाल्याला गेली होतीस ना माटून गेला ट्रॅफिक आहे का आऊ जर आता ह्या स्किट मध्ये असती ना तर ह्या पंच साठी ना तुला डायरेक्ट गोळ्या घातल्या असत्या बाबा आणि मग ह्या प्रसंगाला लोक काय म्हटले असते माहितीये काय? शूट आउट ऍट वडाला तुला तर बहुतेक खेचूनच मारला असं काय हो बाबा मग ऐक ना हे लाडू तोंडे हे लाडू तोंडे ऐक ना बाळा अगं वडाला लग्नानंतर जायचं असतं ग तू आधीच जातेस का आई प्रॅक्टिस म्हणून प्रॅक्टिस कसली कसली कसं आहे प्रॅक्टिस मेक्स मॅक्स देशपांडे नाही नाही प्रॅक्टिस मेक्स काय प्रॅक्टिस मेक्स रेडी मिक्स नाही नाही नका म्हणू ते इंग्लिश मराठी घ्या मराठी घ्या मराठी सिनेमा आहे मराठी घ्या प्रयत्न मळीचे कण रगडता चुना नको 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 काही बोलताय उगाच आपली मी काय म्हणतो पण वडाला तुम्ही गेला होता ना फेऱ्या मारायला लग्नाच्या आधी कुणाच्या नावाने फेऱ्या मारल्या स्वप्नील जोशी साता जन्माचा साथीदार असाच हवा मला वा. कितीही फुटकळ विनोद असू दे माझा खूप हसतो बिचारा कितीही फुटकळ असू दे खरंय खरंय डॅडी डॅडी आपण त्याला जावई करून घेऊया का खरंय खरंय म्हणतो यार बाळा त्यांचा हुंडा परवडणार आहे का आपल्याला चॅनलला विचारून घे कसं आहे वरदक्षिणा देता देता खाली आग लागायची म्हणजे खिशाला आग लागायची खिशे खाली असतात ना म्हणून असं नाहीये बाबा आपण अगदी खऱ्या खऱ्या मनाने जर का कुणाची वाट पाहिली ना तर तो नक्की येतो हो एखादं स्वप्न आपण खऱ्या मनाने पाहिलं ना तर ते पूर्ण होतं मला माहितीये मी जर खऱ्या मनाने त्याला बोलवलं ना तर तो नक्की येईल माझ्यासाठी हो इतनी शिद्दत से मैंने तुम्हें पाने की कोशिश की है ये जर्रे जर्रे ने मुझे तुमसे मिलाने की साजिश की है स्वप्निल हे स्वप्निल बच्चू तू आलास बच्चू बच्चू लॉकडाऊन मध्ये जाम सुकलायस बघू कोण आहेस तू स्वप्नील जोशी कशावरून माझ्या नाकातून रक्त येतं त्याच्यावरून काय 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 नाकातून रक्त येतं हे बघ रक्त पांढरं नसतं स्वप्नील जोशीने फुगे केला होता फुगे हा कुठला आहे हवा गेलेला फुगा
काय कोण आहे हा? ए तू स्वप्नील जोशी आहे, एखादा डायलॉग येतो का तुला त्याचा? येतो ना. हा म्हणा. आओ ना फिर. जाओ फिर. और वापस कभी मत आओ फिर. कोण आणले बेटा नाही रे. कळलं का तुला? सगळेच मुलं काही बच्चू नसतात, चुकीचे पण असतात. बरोबर आहे बाळा. हे बघ बाळा, ते वडाला जाऊन आता आंबे चोरणं बंद कर. आणि लग्न मनावर घे ग, सिरियसली घे. मी तुझ्यासाठी एक स्थळ शोधलंय, म्हणजे चांगली पार्टी आहे. म्हणजे लग्न 31 ला आहे. पार्टी म्हणालात ना, पण 11 नंतर कर्फ्यू आहे माहितीये ना तुम्हाला? अगं ये शणा या मेंदूचे. अगं पार्टी म्हणजे तसं नाही ग, जे स्थळ असतं ना, लग्नाचं स्थळ असतं त्याला पार्टी म्हणतात ग. हा, चांगली पार्टी आहे. हो ना. कोणाचं स्थळ आहे? कुणाचं आहे? कुणाचं? वंगणगावचे वंगणगावचे पाटील आहेत आगलावे, त्यांच्याशी मी त्यांना बोलवलंय. येतील ते. इथेच दिसते आई. अहो चल. चला. चला. आले 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 आले. आई हत्ती नाही ग, पंखा आहे तू. हो का? पंख्यानं वारं का घालताय त्यांना असे? हे पोळं समजून मधमाशा चिकटतात यांच्या तोंडाला. काय बोलतोय? काय 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 पंखा कशाला असतो? हवा द्यायला ना मग. हो, मी आहेच खूप हॉट. हो खूपच हॉट आहात तुम्ही. देवानी तुम्हाला बनवताना बहुतेक गॅस बंद करायचं राहूनच गेलं. हे लग्न मोडलं, मी चालले. ते 13व्या पानावर आहे, 13व्या. आता नाहीये ते. राग आलाय नाही? नाही ते जंप मारली त्यांनी. पुढच्या पानावर. आता नाहीये ते. या ना, या 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 बसा. या. दारातच बोलत बसणार आहात की आत सुद्धा घेणार आहात? नाही, एवढंच घर आहे आमचं, तुम्ही आत आलाय. एवढंच? हा? अरे आमचं भांडी घासायचं बेसिन सुद्धा एवढं मोठं असतं. काय आमची एक एक भांडी एवढी एवढी. काय घरात राहता की मंगल कार्यालय आहे? तुमच्या मोलकर्णीला खूपच माज आलेला दिसतोय. असं बोलू नका. मोलकरी नाहीये ती, मुलगी आहे आमची. मग असं मान खाली घालून का बोलताय आमच्याशी? तोंड वर करून सांगायची सोय आहे का हे? काय बोलतेस आई तू? माफ करा, मी माझ्या आईच्या वळणावर गेलो. माझी आई म्हणजे 1 नंबर चौचाल बाई. म्हणजे तिच्या हाताला चांगली चव आहे आणि तिची चाल पण छान आहे, म्हणून म्हटलं चव चाल छान 1 नंबर असं. हो का? पाहुणे जाऊ दे, तुला हात खालून काढते, माझी चवण चाल दोन्ही दाखवतो तुला आता. अरे गप्प बस. पाहुणे आले कळत नाही का? त्यांच्या समोर काय चालू आहे तुमचा फालतूपणा? हा नाही, हे कुठं मोठं तोंडाने शाने दिसतात जान. बसा ना, या या. हो. बस. या. पाणी घेणार का तुम्ही? आम्ही असल्या घरात पाणी पित नाही. आम्हाला पाणी प्यायचं असेल तर आम्ही टँकर मागवतो. काय? आई आपल्या घरात टँकरनेच पाणी येतं, नळ कुठे आहेत आपल्याकडे? हो, परवा गायकवाड काकूनी तुला नाही का हंडा फेकून मारला डोक्यावर? बाई, मग काय झालं हंड्याचं? अगं माझ्या डोक्याचं काय झालं ते विचार ना. हंड्याचं काय म्हणले तुला? असू द्या. चहा तरी घ्या. हा चहाचा कप एवढूसा? अरे चहाचा कप आमच्याकडे असतो एवढा एवढा. काय वर्ल्ड कप मधनं चहा पितात काय? अपमान अपमान. हे लग्न मोडलं, मी निघालो. आता नाहीये ते 13व्या पानावर आहे, आता नाही. बस. ठीक आहे. बसा. पोहे द्या त्यांना. पोहे. हे पोहे घ्या. शेंगदाणे पण टाकलेले आहेत. काय हे पोहे, काय हे शेंगदाणे? अरे शेंगदाणे आमच्याकडे असतात,
हे एक एक शेंगदाणा. आई आपण नारळ नाही टाकत त्यात. बोलला बरोबर बायकोचा बैल बोलला लग्नाच्या आधी. वा 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 वा. अहो, एकदा लग्न होऊ द्या. बोलणं काय घरात पण येणार नाही ते. नाही म्हणजे सतत काम करत राहील ना, हिच्या पायगुणानं सतत काम करत राहील हो, म्हणून हो. म्हटलं. असंही ही त्याला धंद्याला लावेलच. कामधंद्याचं काहीतरी होईलच ना हिच्या पावलांनी. त्यांनी पोहे पण घेतले नाही, बिस्किट तरी विचारा. बिस्किट हे, ही काय बिस्किट आहेत? अरे बिस्किट आमच्याकडे असतात. ही एवढी एवढी बिस्किट. काय कौलं बुडून खाता काय चहा? गप्प बसा. कोण आहे ते? बाप आहे बाप हिचा. अरे हा बाप. अरे बाप आमच्याकडे असतात. खूप होत आहे, खूप होत आहे. राहू दे राहू दे. बरं, तुम्हाला काही मुलीला प्रश्न विचारायचे असतील तर विचारा. हो. तुमचे काही छंद? छंद छंद छंद. हो हो. मला ना झोपलेल्या माणसाच्या नाकात बोळे कोंबायला खूप आवडतात. खर तर मीच एक प्रश्न विचारते. तुला स्वयंपाकातनं काय येतं? स्वयंपाकाचा प्रश्न विचारल्यावर का हसलात तुम्ही? हिने विचारला. अच्छा, तू स्वयंपाकाचा प्रश्न विचारला. मग बरोबर आहे. नेक्स्ट मी वेगळा प्रश्न विचारते. तुला हॉटेलमधनं खायला आवडतं का ग? नाही, मला आवडत नाही, पण माझे आई बाबा नेहमी खातात, त्यांना खूप आवडतं. अरे वा, काय खातात ते? ते शिव्या खातात. हॉटेलमध्ये जाऊन दुसऱ्याच्या प्लेट मधलं खातात, मग ते शिव्या देतात, मग आई बाबा शिव्या खातात. गप्प बस गप्प बस. तुम्हाला अजून काही विचारायचं आहे का? मला विचारायचं होतं, चालेल का? हो हो चालेल ना. तुला पण पेमेंट आहे ना आजचं? काय बिझनेस आहे आपला? खरं तर मी मनोरंजन क्षेत्रात काम करतो. म्हणजे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की मनोरंजन फार महत्वाचं झालंय आजकालच्या जीवनामध्ये, आणि आपण एवढे धकाधकीचं आयुष्य जगतोय. खरंय. म्हणजे नेमकं काय करता? म्हणजे वेब सिरीज वगैरे बनवता का तुम्ही? नाही नाही, रस्त्यावर शेंगदाणे विकतो मी. व्यवस्थित ते टाइमपास होतो ना, मनोरंजन होतं त्यांचं स्वतःच. बरं, मी प्रश्न विचारतो. विचारा ना. मुलीला वाचनाची आवड वगैरे? हो, खूप वेळा वाचली ती, 2-3 वेळा वाचली. वाचली? वाचन खूप छंद. पेपर वाचून दाखव. वाचून दाखव. ठळक बातम्या. सुनेने सासूला पाण्याच्या ड्रम मध्ये बुचकळले, सासू कोमात. सासूला सुनेने गॅसवर बसवले. आई बातमी आई. सासू कोमात. सासूची वाट लावली सुनेने. बस झालं मुली, बस झालं. ते शेवटचं. सासूची वाट लावली सुनेने बद्रिके. हे काय 14 तारखेला birthday. अच्छा, ते अजून चाललं तुझं. बस. हा बरं. सासूची वाट लावली सुनेने बद्रिके, तिची सासू वसुधा बद्रिके. माझ्या पण आईचं नाव घेऊन टाकलं. नाही, घेऊन टाक. पण आईचं कोणी आहे नाव मामा बघितलं. काका वगैरे काय? नाही, माझी आई म्हणली की नेहमी बायकोचं कौतुक करतो, तर माझ्या आईमध्ये आणि बायकोमध्ये थोडं भांडण लागलं. मी म्हटलं आजपासून तुझं पण घेतो ना. असं काय? पर्सनल का घेतोस पण? मी काय नूतन बुगड्याचं पण घेतो. माझ्या आईचं नाव घेऊ नको. पुढे. सासूची वाट लागली सुनेमुळे, सासूची बोटक छाटली सुनेने. ठेव पेपर ठेव. बस बस. छान वाचता येते तिला. मस्त. तर मंडळी, सुरू आहे आपला सिनेमा, ज्याचं नाव आहे थुकरटवाडीची लेक चालली सासरला. आता बघायचंय या सिनेमात पुढे काय घडणार. पाहुयात उद्याच्या भागात. गप्पांना आता सुरुवात करूयात आऊंपासून. खरं तर आऊ जेव्हा जेव्हा या मंचावरती येतात ना, मला इतकं भारी वाटतं, इतकी मजा येते. कारण त्या सगळ्यांना आता माहिती झालं की जशा आत आहेत तशा बाहेर आहेत. नाही आवडलं भरभरून कौतुक करतात, आणि भरभरून महाराष्ट्रावर प्रेम करणारे आणि आमच्यावर प्रेम करणारे अशा आऊ आहेत. ती गेली अनेक वर्ष तशीच आहे. खरंय.
तीच एनर्जी, तोच उत्साह, तीच भूक, तोच हंगर. राव, वी लव्ह यू यार. आणि त्या म्हणजे आत बाहेर नाही, जे आहे ते तिथल्या तिथे त्या बोलून मोकळ्या होतात, त्यामुळे त्या आवडतात सगळ्यांना. एखादा असा वेगळा किस्सा आठवतोय का की बाहेर घडलेला एखाद्या माणसाला तिथल्या तिथे तुम्ही सुनवून टाकलत? मग औरंगाबाद मध्ये आम्ही नाटक केलं पुरुष, आणि एकटा आला आणि मला डायरेक्ट विचारतो, तुमचं वय काय आहे? म्हटलं, तू लग्न करणार आहे? तुला काय करायचंय? लोक काही विचारतात. कसं वाटतं तुम्हाला? एक तुम्हाला बिरुद मिळालंय गजाग सासू. नाही आवडत. अच्छा. पहिल्यांदा काम करताना खूप कौतुक झालं लोकांकडनं. असं म्हणजे मी सांगते, पर्याय नाटकामध्ये मी जेव्हा करत होते काम, त्याच्यामध्ये पण अशीच नालायक सासू, सुनाना छळणारी. आणि एक दीनानाथला मी सांगते, मी आंबाडा सोडवत होते आणि कोणतरी मागे उभं होतं आणि मी त्या आरशातून बघितलं, कारण ते असेच बघत होते, एक टक लावून माझ्याकडे बघत होते. तर मी असे वळले, तुम्हाला चपलानी मारा असं वाटतं म्हणाले. तर मी हा 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 दॅट इज टिपिकल. तर ते म्हणाले, तुम्हाला राग नाही आला? म्हटलं, काय तुम्ही मला चपलानी मारणार आहात? त्या सासूला मारणार आहात. मी फक्त तो सासू केली, आता मी उषा नाडकर्णी. वा वा वा. पण काय होतं, काम चांगलं होतं, लोकांना आवडतं, पण पैसे मिळतात म्हणून जाऊन छळायचं नाही आवडत. बरोबर आहे. मला कॉन्सेप्ट फार आवडला की पैसे मिळतात म्हणून. कॉन्सेप्ट किती भारी आहे. पण आज तुमच्या सुनबाई सुद्धा येणार होत्या, पण त्या व्यस्त असतात काही कामांमध्ये. तिची ड्युटी होती, ती हेअर होस्टेस आहे, ओ. तर तिची ड्युटी होती म्हणून ती आली नाही. अच्छा. काय नाव? जयलक्ष्मी. जयलक्ष्मी. नाईस. वा वा, एकदा जोरदार टाळ्या जयलक्ष्मीजींसाठी. पण आज सगळ्या सासवा तुम्हाला बघतायत आऊ, आणि तुम्ही तर गुरु आहात. जसे ते लव गुरु तसे या सासू गुरु आहेत, असं मी म्हणेन की त्यांच्याकडून प्रेमाच्या गोष्टी शिकायला आवडतील, तशा सासूगिरीच्या गोष्टी तुमच्याकडून बायकांना शिकायला आवडतात. पण हल्लीच्या सासवांनी कसं असायला पाहिजे असं तुम्हाला पर्सनली वाटतं? मला असं वाटत नाही की सासवा झाल्या म्हणून त्या खडूस असल्या पाहिजेत. शेवटी मला एक लक्षात आलंय की परिस्थितीनी तसं घडतं. बरोबर. कोणी ठरवून नाही करत. काही कधी कधी गरीब असलेली बाई सुद्धा, म्हणजे जिला ओरडणं सुद्धा माहित नाही, असं काहीतरी घरात होत असेल, किंवा ती सून नवऱ्याला शिकवत असेल आणि त्या बाईला लक्षात येतं की माझा मुलगा आता खूपच वेगळा वागायला लागला, मग ती राग काढत असेल सुनेवर. नाही तर मुद्दाम कोणी नाही, कारण प्रत्येक सून ही सासू होणार असते आणि प्रत्येक सासू ही मुलगी असते, सून असते. त्यामुळे मला नाही वाटत असं. आणि शेवटी सामंजस्य दोघांच्यात पाहिजे. खरंय. समजून घेतलं तर नाही होणार काहीच. वा. महत्वाचा मुद्दा त्यांनी मांडलेला आहे की एखादी गोष्ट होती, म्हणजे रिॲक्शन येते, त्याच्या मागे काहीतरी कारण असू शकतं. ते कारण जर आपण शोधलं तर कदाचित संसार अनेक ठीक होतील, गोड होतील, चांगले होतील. बरोबर. वा. आता येणार आहे थोडा वेळ अनिताकडे. अनिता, आज बघा ना, अनिता इतकी शांत एखाद्या गुडी गुडी मुलीसारखी बसलेली आहे. नाहीतर अनिता म्हणजे दुसरी आऊच आहे खरं तर ती. राधिका म्हणजे चांगल्या अर्थी तडक फडकच आहे राधिका खरं तर सिरियल मध्ये. पण आज सासूबाईंच्या बरोबर आलेली आहे. तर सासूबाईंना मला विचारायचंय की राधिका जे पात्र आता ती साकारते माझ्या नवऱ्याची बायको मधली, त्याच्या आधीची अनिता तीही तुम्हाला माहित होती, आणि राधिका नंतरची अनिता, तुम्हाला किती फरक दिसतोय किंवा काय आवडलं तुम्हाला? जबरदस्त कॉन्फिडन्स तिचा वाढलेला आहे हे चांगलंच जाणवतं. तिचा वावर, तिचा एकूण विचार, आणि ह्याच्यामध्ये अगदी खूपच ती कॉन्फिडंट झाली आहे जास्त. वा वा वा. मग 300 कोटीतले तुम्हाला किती दिले? 300 कोटीतले तुम्हाला किती दिले? 300 कोटी माझेच आहेत. शेवटी किल्ल्या तर माझ्याकडेच आहेत ना, तिजोरीच्या. तू आण भर त्याच्यात, किल्ल्या माझ्याकडेच आहेत. तर मंडळी, खूप छान वाटतंय की आजच्या या विशेष भागात हे सगळे लाडके पाहुणे या मंचावरती आलेले आहेत. महाराष्ट्राच्या लाडक्या सासू सुना या मंचावरती आलेल्या आहेत. अर्थात थुकरटवाडीच्या या माहेरी
सासू सुनांचा मुक्काम होणार आहे आणि आपण भेटणार आहोत यांच्यासोबत उद्याच्या भागात याच कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे विको विश्वसनीय आयुर्वेद सहप्रस्तुत चला हवा येऊ द्या लेडीज जिंदाबाद.